आज गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव नगर परिषदेस दिलेल्या लेखी निवेदनास अनुसरून शेवगाव नगर परिषद स्थापनेपासून आजपर्यंत शेवगाव शहरातील व्यावसायिकांनी जी नियमबाह्य बांधकामे केली त्या धनदांडग्यांची नियमबाह्य बांधकामाची चौकशी करून सदरची बांधकामे निष्कासित करावी याकरिता आज गुरुवार दिनांक 20/3/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार थाली बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळी शेवगाव नगर परिषदेचे निष्क्रिय अधिकारी तसेच मनमानी अरेरावी करणारे अधिकारी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। याप्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, अरुण झांबरे पाटील, ऑगस्टिन गजबीव, राजू शेठ आहूजा, विजयकुमार शहाणे, भगवान भागवत सर, रवींद्र निळ, शेख सलीम जिलानी, सागर गरुड, सुरेश जाधव, प्रमोद गजबीव, बर्वे मामा, शेख नबीभाई, बाळासाहेब साळवे, दीपक गायकवाड, संजय निकाळजे, अनिल चव्हाण, सचिन पिंपळे, ज्ञानेश्वर ताकवाले, अनिल काळे, कैलास धुमाळ, सोमनाथ ढाकणे, विशाल फलके, अनवर सय्यद, राजू नाईक, शरद बेळके यांच्यासह उपनगराध्यक्ष सागर फडके, नगरसेवक शब्बीर शेख व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवगाव नगर परिषदेने नगर परिषद स्थापन झाल्यापासूनची सर्व व्यावसायिक बांधकामाची सखोल चौकशी करून परवानगी देताना ज्या अटी आणि शर्ती नगर परिषदेने घालून दिलेल्या आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली नसेल त्याची चौकशी करून ती नियमबाह्य ठरवून निष्कासित करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले। प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की गोरगरीब टपरीधारकांना वेगळा नियम व धनदांडग्यांना वेगळा नियम असे वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही, अन्याय अत्याचाराविरोधात नेहमी लढा देत राहील। अतिक्रमण शासन निर्णयाप्रमाणे निष्कासित झालेली आहेत। या शेवगाव शहरातले शेकडो कुटुंब नव्हे हजारो कुटुंब आज रस्त्यावरती आलेले आहेत। आमची मागणी अशी होती की शहरामध्ये नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून या नगरपालिकेने ज्या ज्या बांधकामांना व्यावसायिक बांधकामांना परवानग्या दिलेल्या आहेत त्याची चौकशी करा। तुम्ही बांधकाम परवानगी देत असताना ज्या अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत त्या त्यांनी फॉलो केल्या आहेत की नाही, तुम्ही त्यांना कंप्लेंट सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिलेले आहेत। आणि म्हणून असे जी काही बेकायदेशीर बांधकामं शहरामध्ये आहेत, दवाखाने आहेत, कापड मॉल्स आहेत, मोठमोठाली दुकान आहेत आणि गैरप्रकारातनं या परवानग्या दिलेल्या आहेत। इथं पाकिटं घेतली जातात, हॉटेलमध्ये बसून परवानग्या दिल्या जातात, हा सगळा भोंगळा कारभार आहे। आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे जसं गोरगरिबांना तुम्ही विस्थापित केलेलं आहे तशाच पद्धतीने या शहरामध्ये बेकायदेशीरपणे तुमच्या परवानग्या घेऊन ज्या पद्धतीने जी काही व्यावसायिक बांधकामं झालेली आहेत त्याची चौकशी करा। तुम्ही अटी आणि शर्ती घातल्या त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर ते बेकायदेशीर अतिक्रमण ठरवा आणि ते निष्कासित करा। या मागणीसाठी 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं। इथं ज्या सीओ आलेले आहेत कर्मचाऱ्यांबरोबर नीट वागणूक नाही, 3-3 महिने झालेत कर्मचाऱ्यांना पगार नाही, 4 महिने झालेत। कोणी पदाधिकारी भेटायला गेलं की अत्यंत उद्धटपणाची भाषा करतात, मुजोरीची भाषा करतात। त्यांना विसर पडला की ते जनतेचे सेवक आहेत, ते मालक नाही आहेत। त्यांचे मालक इथं बसलेले आहेत। लोकशाहीमध्ये जनता मालक असते आणि म्हणून इथं आम्ही मालकाच्या भूमिकेमध्ये आहोत। म्हणून त्यांची जी मुजोरीची भाषा आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि किती दिवसामध्ये हे बांधकामं बेकायदेशीर आहेत ते तुम्ही काढतात हे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या। याच्यासाठी आंदोलन चालू आहे। 11 वाजल्यापासून कार्यकर्ते बसलेत, सीओ मॅडम एसी मध्ये आतमध्ये बसल्यात। आम्ही त्यांना 10 मिनिटाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 10 मिनिटांमध्ये येऊन जर तुम्ही आमच्या बरोबर चर्चा केली नाही, बाकीचे पक्ष संघटना काय असेल ते असेल, वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुणाच्या चहाला लाजिंदार नाही। ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे। आणि म्हणून 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही चर्चा केली नाही तर इथून आम्ही उठणार आणि या रस्त्यावरती जाऊन रस्ता रोको आंदोलन करणार। तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्ही एसी मध्ये बसतात आणि कार्यकर्ते या ठिकाणी 11 वाजल्यापासून बसले आहेत। मी पाहतोय आल्यापासून काय मुजोरी आहेत। ही मुजोरी शेवगाव तालुक्या या शहरामध्ये आम्ही चालू देणार नाही। आणि पोलीस प्रशासनाला देखील सांगतो 10 मिनिटाच्या आतमध्ये चर्चेला इथं आलं पाहिजे खाली, आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये येणार नाही। इथं लोकांमध्ये कार्यकर्त्यांनी चर्चा करावी। इथं जर ते आल्या नाही चर्चा नाही केली तर 10 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता रोको या ठिकाणी जाऊन त्याची चौकशी करावी आणि ते निष्कासित करावे। याच्यासाठी आपण हे आंदोलन
पुकारलेलं होतं. काल पदाधिकारी तालुका अध्यक्ष आणि यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर नगरपालिकेच्या सीओ यांची चर्चा झाली आणि त्यांनी काल असं सहज बोगम उत्तर देऊन टाकलं होतं आम्ही चौकशी करू म्हणून. तर म्हणजे त्याचा राग आला. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर बोलण्याची जी काही पद्धत असते, आपला पब्लिक जॉब आहे आणि इथे प्रत्येक कार्यकर्ता नागरिक येत असतो, त्यांच्याबरोबर आपण संयमाने व्यवस्थित बोललं पाहिजे. परंतु आलेल्या ज्या नगरपालिकेच्या सीओ आहेत त्या आम्हाला अशी माहिती मिळाली नाही, काल अनुभव आला की अत्यंत मुजोरीची भाषा, करा आंदोलन, लोकशाही आहे, तुम्ही सेवक आहात, त्या पद्धतीनं वागले पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण थाली बजाव आंदोलन 11 वाजल्यापासून केलं. इथे आमचे मित्र नगरसेवक देखील शब्बीर भाई, त्याचप्रमाणे सागर फडके उपस्थित होते. आणि आता आमचे प्रशासकीय अधिकारी पगारे साहेब यांनी आम्हाला पत्र आणून दिलं, किमान 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागणार आहे चौकशी करण्यासाठी. तर ठीक आहे, मोठी चौकशी आहे, चौकशी करा, आम्ही देखील याचा पाठपुरावा करू. पण याच्यातलं कुणीही वाचणार नाही. असे कुणी जर असतील तुमचे बांधकाम, त्यांना पाठीशी घालू नका. आमचंही लक्ष असेल, ज्या पद्धतीनं गोरगरिबांची अतिक्रमण निघाली, त्याच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ज्या परवानग्या दिल्या नगरपालिकेकडून आणि चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर बांधकामं जी झाली ती चौकशी करा, बेकायदेशीर ठरवा आणि ते देखील निष्कासित करा. 7-8 महिन्याचा कालावधीचं पत्र आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. या पद्धतीने चौकशी करतील. वंचित बहुजन आघाडी तालुका शहर पदाधिकारी याचा कायम पाठपुरावा करतील. पुढचे अनेक विषय नगरपालिकेच्या संबंधित आहेत आणि म्हणून पुढचं आंदोलन आजच आम्ही तृतीयपंथी आणणार होतो. आमची एक साहेब विंग आहेत तृतीयपंथीयाची पण, आणि शेवगाव शहरामध्ये आमच्या सोबत काम करते. पुढच्या वेळेस आम्ही आमचे हे पदाधिकारी नसणार, परंतु मुख्य तुमच्या ज्या काही सीओ मॅडम आहेत त्यांच्या भाषेत वागण्यात जर बदल झाला नाही तर पुढचं आंदोलन इथल्या सगळ्या तृतीयपंथी आणून या कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. त्यांनी अधिकारी राहावं, त्या पद्धतीनं वागावं, पण जनतेला आपल्या गुलामासारखं वागू नये. जनता ही मालक आहे, तुम्ही सेवक आहेत, या पद्धतीनं त्यांच्या कामामध्ये सुधारणा होतील अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.